नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलंय जे की साइन कन्वर्जन कशा प्रकारे केलं जात असतं. म्हणजे प्लस प्लस असेल तर काय येईल, मायनस मायनस असेल तर काय येईल, मल्टिप्लिकेशन बघितलंय, आपण डिव्हिजन बघितलंय, ऍडिशन बघितलंय आणि सबट्रॅक्शन बघितलंय आणि त्यासोबत काही थोडे एक्झाम्पल बघितलंय. पण ऍक्च्युअली घ्यायचं कसं ते आज बघायचं आपल्याला. ठीक आहे, मग आता कुठून सुरुवात करायची? तर अगोदर आपण ऍडिशन करून घेऊयात, म्हणजे काय बेरीज करून घेऊयात आणि बेरीज मध्ये साइन कशा प्रकारे आल्यास काय काय करता येईल आपल्याला. जर मायनस आल्यास कसं, प्लस आल्यास कसं, म्हणजे ह्या दोघांचा अगोदर आपण बघूयात आणि त्यानंतर आपण डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन बघूयात. आणि त्यामध्ये ते दोघं सारखे आहेत आणि हे थोडेसे दोघं कसे आहेत तर सारखे आहेत. यामध्ये काय काय बदल आहे ते मी आज सांगणार आहे. तर चॅनलला तुम्ही आजपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे खूप मोठा आपली अकॅडमी आहे. प्रत्येक सब्जेक्टच्या याच्यावरती व्हिडिओ पडतील. सायन्सचे पडतील, त्यानंतर फिजिक्सचे पडतील, इंजिनिअरिंगचे पडतील, मॅथचे पडतील. असे सगळे जे काही विषय आहेत त्यांचं सगळ्यांचं मी एक 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 व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही कुठे जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. एवढं एक व्हिडिओ बघितला तर तुमचा साइन जो काही आहे तो संभ्रम तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाही, सगळं क्लिअर होईल याची गॅरंटी माझी. पण तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर गरजू कोणी असेल तर त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा, जेणेकरून त्याचे पण डाऊट क्लिअर होतील. ओके, मग बघा आता आपल्याला बघायचे ऍडिशन आणि त्यानंतर बघायचे सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन मध्ये आणि ऍडिशन मध्ये काय फरक आहे बघा. जर आपल्याला वाटतंय की बाबा ऍडिशन करायचे असेल तर त्यामध्ये बेरीजच असावा किंवा पॉझिटिव्ह साइन असावा, त्यावेळेस आपण ऍडिशन करतो. आणि जर निगेटिव्ह साइन असेल तर त्याची आपण वजाबाकी करतो. असं म्हणजे आपल्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना, जे काही जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत किंवा जे काही थोडेसे कमी आहेत त्यांच्यासाठी थोडंसं डाऊट येतो. पण हे जर व्हिडिओ बघितलात तुम्ही तर हा डाऊट क्लिअर होणार याची माझी गॅरंटी आहे. ओके, मग आपल्याला बघायचं तर ऍडिशन. ठीक आहे, तर ऍडिशन बघूयात. ऍडिशन मध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की प्रत्येक मध्ये किंवा 2 असतील, 3 असतील किंवा 4 व्हॅल्यू असतील तर त्या व्हॅल्यूची म्हणजे त्या अंकाची जो काही चिन्ह आहे तो सारखा असायला पाहिजे. किंवा जे काही ऍडिशन आपल्याला ऍडिशन करायचंय आणि त्यावेळेस जे काही तुम्हाला ऍडिशन साठी दिलेले व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूचे साइन हे सेम असायला पाहिजे, त्यावेळेस ऍडिशन होते, अन्यथा होत नाही. मग बघा आता कसं करायचंय. आपल्याला एक क्वेश्चन दिलेला जात असतो, +3 + 7 = काढा म्हणताय. ओके, हा एक असेल. मग त्यानंतर -3 - 7 असेल. ओके, त्यानंतर बघा आपण सिंगल डिजिट बघू जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षामध्ये येते. त्यानंतर बघा +5 + 8 याचं काय येईल, +5 + 8 + 3 = किती येईल. आणि त्यानंतर -5 - 8 - 3 = काय येईल. आणि त्यानंतर अजून आपल्याला मोठे मोठे संख्या जर बघायची असतील तर कसं करता येईल आपल्याला, -7 -13 -23 आता याचं काय येईल. ओके, मग बघा आता याचं आपण वन बाय वन बघूयात कशा प्रकारे आपली ऍडिशन होत असते. सर तुम्ही म्हटलात ऍडिशन मध्ये मायनसची कसं ऍडिशन होईल, हे तर खरी गणिताची जादू आहे. ज्यांना हे समजलं त्यांना डाऊट क्लिअर आहे आणि ज्यांना समजलं नाही त्यांना काहीतरी डाऊट आहे. सर तुम्ही ऍडिशन म्हणताय, बेरीज म्हणताय, तिथे वजाबाकीचं चिन्ह घेतायत, मायनस साइन घेतायत, तुम्ही कशी बेरीज करणार. मग हे याच्यासाठी आहे, जर हा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघायची गरज नाही. आणि जर या ठिकाणी तुम्हाला डाऊट येत असेल तर मागचा जो काही व्हिडिओ आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन बघून घ्या, म्हणजे तुमचं डाऊट हे क्लिअर होतील. बघा आता सर 3 + 7 किती होतात, एवढं इझी विचारताय का? हो इझी आहे, पण जेव्हा मायनस साइन येते थोडंसं डाऊट येत आहे. मग बघा किती येईल, 7 + 3 = किती झाला, 10. पण आपण 10 लिहिलो पण साइन दिलं नाही, कारण दिलं नाही. जर पॉझिटिव्ह असेल तर या ठिकाणी साइन द्यायची गरज नाही आणि जर निगेटिव्ह असेल तर साइन द्यावा लागेल. जेव्हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की जेव्हा साइन ही सेम असते, जेव्हा जे काही चिन्ह आहे तो सेम असेल त्यावेळेस त्याची ऍडिशन केली जात असते आणि आन्सराला जो काही उत्तर आलेलं आहे त्याला जे काही ह्या दोन्ही व्हॅल्यूची साइन आहे ती कॅरी केली जात असते. म्हणजे या दोन्ही अंकाचा जो काही चिन्ह आहे तो उत्तराला दिलं जात असतं. इथं आपण पॉझिटिव्ह दिलं नाही, का बरं. पॉझिटिव्ह जर असेल तर लिहायची गरज नाही आणि जर निगेटिव्ह असेल तर त्याला लिहावं लागतं, कारण एक निगेटिव्ह विचार जर आपल्या डोक्यामध्ये असेल तर ते खूप काही निगेटिव्ह करून टाकत असतं. म्हणून त्याला बघण्यासाठी किंवा ते लवकर कळण्यासाठी आपण मायनस लिहत असतो. या ठिकाणी बघा इथं प्लस लिहित नाहीत आपण, कारण ते प्लसला कधी लिहिलं तर लिहित नाहीत, कारण ते नसेल तरी असतो, म्हणजे नसतो पण असतो. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट आहे
-3 आणि -7. सर -3 आणि -7 जर म्हटलं तर ह्या दोघांची काय झाली सबट्रॅक्शन, असं अजिबात होणार नाही. कारण मायनस साइन आहे म्हणजे मायनस साइन आहे, ठीक आहे, मायनस आहे, पण या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू आहेत आणि दोन्ही व्हॅल्यूची जो साइन आहे ती कशी आहे, मायनस आहे, सेम आहे. म्हणून जी काही साइन आहे ते अगोदर घ्या आणि त्यानंतर ह्या दोघांचं काय करा, ऍडिशन करा. का बरं ऍडिशन करायची, साइन सेम आहे म्हणून ऍडिशन करायची. आणि तर साइन चेंज असेल तर होणार नाही. मग बघा किती झाला, 10 झाला, पण 10 होत असताना -10 आलेला आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. कारण या ठिकाणी हे दोन मायनस आहेत म्हणून मायनस घेतले. त्यानंतर बघा 5 + 8, मग दोघांची साइन कशी आहे, +5 आणि +8. सहसा या ठिकाणी असं प्लस लिहित नाही, तर मग आपण समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी प्लसच आहे. ओके, प्लस असेल तर लिहायचं नाही आणि निगेटिव्ह असेल तर त्याला लिहावं लागेल. ओके, या ठिकाणी प्लस आहे, आपण लिहिले नाही. तर मग 5 + 8 जर म्हटलं तर 13. मग 13 आला म्हणजे पॉझिटिव्ह आला का निगेटिव्ह आला, पॉझिटिव्ह आला, कारण दोघांची साइन सेम आहे म्हणून पॉझिटिव्ह. त्यानंतर मग इथे 3 आहेत, 3 व्हॅल्यू आहेत, 3 व्हॅल्यू आहेत. मग ह्या 3 व्हॅल्यू मध्ये काय करणार आपण, हा प्लस सगळ्यांची व्हॅल्यू प्लस आहे म्हणून प्लस लिहून घ्या. प्लस लिहायची गरज नाही, पण एक समजण्यापुरतं लिहून घ्या. त्यानंतर ह्या तिघांची काय करायची, ऍडिशन करायची. ऍडिशन का बरं, सगळे व्हॅल्यू कसे आहेत, देयर आर सेम व्हॅल्यूज. ओके, या ठिकाणी काय आहेत, सेम व्हॅल्यूज साइन आहेत, बरोबर, प्रत्येकाच्या साइन कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणून काय घ्यायचे, यांना ऍडिशन करून घ्या. मग कसं, हाऊ टू गेट इट, मग कसं करणार तुम्ही, 5 + 8 13 + 6 किती झाले, सॉरी 3. 5 + 8 किती झाले, 13 + 3 = 16 झालेले आहेत. मग त्यानंतर आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी कसे आहेत, सगळ्यांचे साइन कसे आहेत, सारखे आहेत. मग सेम जर साइन असेल तर साइन उत्तराला घ्या, म्हणजे आन्सरला जो काही साइन आहे तो कॅरी करा. मग त्यानंतर मग ह्या तिघांची बेरीज करा. मग तिघांची बेरीज जर केली तर काय येणार आहे, 5 + 8 13 + 3 = 16 आलेला आहे. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी सारखी साइन आहे, याचे कसं करणार आहेत तुम्ही, बघा याचा आन्सर कसं, याची बी मायनस आहे, याची पण मायनस आहे, याची पण मायनस आहे. अशा वेळेस काय घेणार तुम्ही, मायनस साइन घ्या. सगळ्यांची व्हॅल्यू कशी आहे, सगळ्यांची व्हॅल्यूची साइन कशी आहे, सारखी आहे म्हणून उत्तराला पण सारखी घ्या, आन्सरला काय सेम साइन कॅरी करा. आणि त्यानंतर ह्या तिघांची काय करायची, ऍडिशन करायची आहे. मग ऍडिशन करते वेळेस कसं करणार, 7 + 13 = 20 झाले आणि 20 + 23 = किती झाले, 43. ओके सर, हे झालं तुमची बेरीज. मग हे असं का बरं सांगितलं, कारण जेव्हा तुम्ही 5वीच्या पुढे जाता म्हणजे 5th स्टँडर्डच्या पुढे जाता त्यावेळेस असे साइन घेतले जात असतात किंवा असेच मेथड घेतली जात असते. आणि ही थोडीशी काय सोपी जात असते जेव्हा तुम्ही पुढे इंजिनिअरिंगला जाता, पॉलिटेक्निकला जाता किंवा पुढच्या कुठेही हायर एज्युकेशनला जाता, तर त्यावेळेस ही अशा पद्धतीने घेतली जात असते. ते आतापासून तुम्हाला काय प्रॅक्टिस असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही गोंधळून जाणार नाही. आता नेक्स्ट बघा, सबट्रॅक्शन मध्ये काय करणार ना, जेव्हा साइन ही चेंज असते, दोन तीन व्हॅल्यू जेवढे व्हॅल्यू आहेत यामध्ये साइन जर चेंज असेल तर त्या ठिकाणी सबट्रॅक्शन येत असते. आता इथं बघा साइन सेम होती म्हणून काय घेतलं आपण, ऍडिशन घेतलं. आणि जर साइन जर चेंज असतील तर त्या ठिकाणी सबट्रॅक्शन असणार आहे. मग सबट्रॅक्शन असताना तिथे गंमत आहे आणि ती गंमत जर तुम्हाला समजली तर सबट्रॅक्शन येतोच, तिच्या बापालाही चुकणार नाही. मग ते कशी यायची आणि कसं आहे त्याचे काही शॉर्ट ट्रिक्स आहेत ते मी सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता बघा, आता या ठिकाणी आपण घेणार आहोत -8 + 3 = आपल्याला साइन आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर -12, त्यानंतर +2 +4 -6 असेल. त्यानंतर बघा अजून काय येणार आहे, -16 +14 +2 = किती येईल हे बघायचे आपल्याला. त्यानंतर बघा +20 -70 -20 असेल. ओके, मग काय येईल, कसं येईल ते बघूयात. त्यानंतर अजून बघा नेक्स्ट काय आहे, +13 -13 याची व्हॅल्यू काय येईल ते बघूयात. त्यानंतर बघा +15 -15 -13, आता याची व्हॅल्यू काय येईल ते बघूयात. ओके, प्रत्येकाची व्हॅल्यू बघूयात आपण, छोटे छोटे घेतलेत जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि त्यानंतर बुक लिस्ट मध्ये आपण घेऊयात. सगळं सिलेबस मी कंप्लीट करून देणार आहे. हळूहळू जेवढं आपलं इम्पॉर्टंट आहे तर बेसिक आहे तर ते सगळं मी बुक मध्ये तुम्हाला कव्हर करून देणार. आता तरी सुरुवात आहे. बघा आता या ठिकाणी मायनस काय आहे, या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे. सबट्रॅक्शन मध्ये एकच लक्षामध्ये घ्या, प्रत्येक व्हॅल्यूची साइन ही चेंज असायला पाहिजे तर सबट्रॅक्शन होत असतो, अन्यथा होत नाही.
साइन ही चेंज असायलाच पाहिजे, त्यावेळेस आपल्याला काय होत असतो, सबस्ट्रॅक्शन होत असतो. मग ते सबस्ट्रॅक्शन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, यानंतर एक गमत सांगणार आहे मी तुम्हाला, एक मस्त आपल्या लाईफ वरती एक स्टोरी आहे ते सांगतो बघा. आता बघा या ठिकाणी काय होत असतं, -8 + 3 अशा वेळेस काय घ्यायचं आपल्याला, याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन होणार आहे. पण सबस्ट्रॅक्शन होत असताना बिगेस्ट व्हॅल्यू कोणती आहे बघा, आणि त्याचं जो काही साइन आहे तो काय आन्सरला कॅरी करायचा आहे, म्हणजे उत्तराला द्यायचा आहे. यामध्ये मोठी संख्या कोणती आहे रे बघा, मोठी संख्या कोणती आहे, मायनस आहे, म्हणून इथं मायनस घ्या. मायनस मोठी संख्या म्हणून काय झालं, मायनस घेतलं. मग आता 8 मधून जर 3 गेले म्हणजे काय, 8 - 3. सर तुम्ही म्हणताय -8 आहे आणि +3, मग 8 मधून 5, 8 मधून 3 घालायचे आपल्याला, मग 3 मधून 8 असं कसं म्हणताय तुम्ही बघा. 8 मायनस आहे, मग हे मायनस प्लस कुठलंही असं काही घेणं देणं नाही, कोण कुठं कशामधून जाणार ते काही बघायचं नाही, फक्त एकच बघा. -8 आणि 3 या दोघांमध्ये सबट्रॅक्शन करा. 8 मधून जर 3 गेले तर हातात किती आपली व्हॅल्यू 5, म्हणजेच काय 8 - 3 = राहिले आपले 3. मग सर तुम्ही मायनस का म्हणतात, प्लस आहे. अरे बाबा, प्लस असेल मायनस असेल काही असेल ते काही घेणं देणं नाही. हमेशा आपण काय करायचं, मोठ्यातून छोटे घ्यायचं आणि मोठ्या अंकाचं काय द्यायचं, जो काही मोठी व्हॅल्यू आहे त्याची साइन ही आपण आन्सरला द्यायचे. त्यानंतर बघा आता अशा ठिकाणी काय करायचं, आपण ऍडिशन बघितले की हे दोघं आहेत आणि हे दोघं आहेत. ओके, या दोघं कशी आहेत, साइन दोघांची कशी आहे, सारखी आहे. जर दोघांची साइन सारखी असेल तर आपण काय करायचं, दोघांमध्ये त्या दोघांची ऍडिशन करून घ्यायची, त्या दोघांची ऍडिशन घ्यायची. म्हणजे बघा प्लस प्लस ची काय करा, ऍडिशन करून घ्या आणि मायनस मायनस ची ऍडिशन करून घ्या. आता -12 आणि -6 आहे, म्हणजे -12 -6 या दोघांची जर ऍडिशन केली तर मायनस येत असते. दोघांची व्हॅल्यू सारखी ऍडिशन करून घ्या. मग ह्याची व्हॅल्यू जेव्हा येते तेव्हा किती, 18 आली. म्हणजे 12 + 6 = किती झाले, 18. आणि त्यानंतर हे दोघांची काय करून घ्या, ऍडिशन करून घ्या. मग प्लस आहे, प्लस किती झाले रे, 6 = जर घ्यायला गेलं तर आपली व्हॅल्यू किती असते, -18 + 6. मग असं जर असेल तर 18 मधून 6 काढायचे आपल्याला. 18 मधून 6 कसं काढायचं हे आपण सोपं आहे, काही अवघड नाही. याच्यातली जी काही व्हॅल्यू येणार आहे ती किती येते, मोठी व्हॅल्यू कोणती आहे, ही आहे मोठी व्हॅल्यू. याचं काय मायनस साइन घ्या, मोठीची व्हॅल्यू काय केलं आपण, साइन घेतली. मग त्यानंतर ह्याच्यातलं 18 मधून 6 जर गेले तर राहते किती, 12. सर हे थोडस मोठं वाटतंय, तर अशा वेळेस काय करायचं माहितीये का, ह्या दोघांची जर ऍडिशन केलं ना तुम्ही तर किती झालं, +6. मग हे +6 आणि हे -6 करतं राहिले काय, -12, म्हणजे -12 काय आलं उत्तर. शॉर्ट ट्रिक आली की नाही, आली की. हा, मग त्या टाइपची आता शॉर्ट ट्रिक बघूयात आपण काय होत आहे. आता इथे -16 आहे, 14 आहे आणि 2 आहे. अशा वेळेस काय घ्यायचे, हे -16 ला 16 घ्या, प्लस हा 14 आहे म्हणजे 14 + 2 जर म्हटलं तर हे दोघांमध्ये साइन सारखे आहेत म्हणून ह्या दोघांची ऍडिशन झाली. आणि ह्या ऍडिशन होत असताना ह्या दोघांची बेरीज किती असतात, 16. मग आता इथं +16 -16 हे काय दोघं मारून घेतले आणि मरून गेले, झालं का इथं 0. कोणी राहिलं का, कोणीच राहिलं नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे, आता तुम्ही काय करा, हळूहळू तुम्हाला जमते, हा जमू लागलंय तुम्हाला तर समोरचे करण्याचा प्रयत्न करा, ज्यांना जमत नाही त्याला मी तर सांगतोय. ओके, मग आता हे -20 +20 आहे, -70 आहे आणि -20 आहे. अशा वेळेस काय करायचं, शॉर्ट ट्रिक जर बघायचं असेल तर एक तर या दोघांची काय करा, बेरीज करा. आणि ह्या दोघा बेरीज जर केला तर साइन दोघांची सेम आहे म्हणून मायनस घ्या. म्हणजेच बघा कसं, 20 - 70 + 20 = आता हे मायनस दोघांची आहे, दोघांची साइन मायनस आहे, मायनस घेतलं, हा 70 आणि हा 20 घेतलं तर झालं 90 = जेव्हा 90 मधून 20 मायनस करायचं आहे, पण साइन कोणाचं आहे, मोठ्या व्हॅल्यूचे घ्यायचे आहे. मोठा भाऊ कोण आहे, 90. मग 90 मधून जर 20 घातलं तर राहिले किती, 70. मग सर याचे शॉर्ट ट्रिक बघा, ऐका याची शॉर्ट ट्रिक सांगतो. जेव्हा सारखे व्हॅल्यू आहे तर प्लस मायनस सारखे आहे तर तेव्हा हे दोघं काय गेले, मारून घेतले आणि मरून गेले. आणि राहिलेली व्हॅल्यू कोण आहे, -70. आलं का नाही. असंही केलं तरी उत्तर येतो आणि असंही केलं तरी काय उत्तर येत असतो. पण तुम्हाला थोडंसं काय स्मार्ट वर्क करायला पाहिजे. ह्या दुनियामध्ये जो कोणी स्मार्ट वर्क करेल तोच टिकणार आहे. आणि तर हार्ड मेहनत करून काही नाही, हार्ड मेहनत करून शेवटी काय करावं लागेल आपल्याला, जेवढी आपली मजुरी आहे तेवढीच भेटणार आहे. पण जर तुम्ही स्मार्ट वर्क जर केलं तर कुठून कुठपर्यंत जाऊ शकता. यासाठी स्मार्ट वर्क करावं लागेल. आणि स्मार्ट वर्क करण्यासाठी तुम्हाला अगोदर हार्ड वर्क करावं लागेल, ग्राउंडवर उतरून करावं लागेल. आणि होतं तेवढं हार्ड वर्क करून जे काही टेक आहे ते तुम्ही आत्मसात करता त्यावेळेस तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणी रोखणार नाही, एवढी गॅरंटी आहे. बघा नेक्स्ट आहे +13 +13 -13 या ठिकाणी बघा इथं पण सेम आहे, सगळी व्हॅल्यू सारखी आहे. तर अशा वेळेस काय येत असतं बघा, एक तर ह्या दोघांची ऍडिशन करा कारण दोघांची साइन सेम आहे. एक तर ह्या दोघांची ऍडिशन करा, दोघांची साइन सेम आहे. मग दोघांत सेम आहे ते एक एक साइन घ्या. म्हणजे कसं, हा बघा 13 + 13 = किती येणार आहे आपलं, 26. म्हणजे काय, या ठिकाणी प्लस येणार, याचा प्लस याचा प्लस प्लस घेतला, त्यानंतर इथला मायनस घ्या,
हे इथं दोघांची साईन आहे सेम म्हणून मायनस घ्या, आणि त्यानंतर ह्या दोघांचे ऍडिशन जर केलं तर 26 येत असतो. मग ह्या 26 आणि ह्या 26 प्लस मायनस दोन्ही कटले, मग राहिले किती 0. असं करण्यापेक्षा हा कटला हा कटला हा कटला हा कटला, राहिले किती 0. ओके की नाही, कटाकटी बरी आहे की नाही. हा बघ आता त्यानंतर बघ आता नेक्स्ट काय आहे, -15 प्लस 15 -15 -13 आहे. अशा वेळेस बघ आता तुला जमलं असेल, उत्तर आलं असेल. बघ काय ते बघ बरं, बघ काय ते. बघितलं, तुला उत्तर आलेलं आहे. बघा काय करणार आपण, इथं पण सेम आहे, इथं पण व्हॅल्यू सेम आहे, पण चिन्ह मात्र वेगळे आहेत. साइन अपोजिट आर देअर, या ठिकाणी अपोजिट साइन आहे. तर अशा वेळेस काय करायचंय, त्या दोघांचे काय करायचे, काटाकाटी करायची, आणि राहिलेलं उत्तर काय आपलं आन्सर शेवटी येणार आहे. दिस इज द 13. ओके, बघा आपलं तुम्हाला जे काही तुमचा डाऊट आहे, प्लस असेल किंवा मायनस असेल, कसं बेरीज करायचं आणि कसं वजाबाकी करायचं, कसं साइन आन्सरला येणार आहे, हे सगळं मी व्यवस्थित शिकवलंय. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही अपडेट करायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत, तुमच्या गरजू फ्रेंड पर्यंत नक्की पोहोचा. आणि चॅनलला मात्र नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते. जर व्हिडिओ आवडला असेल तर खरंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट. पत्र